नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आणि जर पहिल्यांदाच चॅनलवरती आला असाल तर नमस्कार, माझं नाव प्रणवती आहे। मी मेकअप व्हिडिओ, स्किन केअर व्हिडिओज, हेअरस्टाईल व्हिडिओज आणि भरपूर सारे मेकअप हॅक्सचे व्हिडिओज घेऊन येत असते। तर तुम्हाला ह्यापैकी कोणत्याही टॉपिकमध्ये इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आता वटपौर्णिमा खूप जवळ आलेली आहे आणि आय नो की प्रत्येक स्त्रियांना तयार होण्याची खूप जास्त उत्सुकता असते ह्या दिवसासाठी। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूप सुंदर असा मेकअप लुक क्रिएट करून दाखवणार आहे, जे तुम्ही वटपौर्णिमेला करू शकता। आणि हा खूप सोपा सुद्धा असणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला मेकअप येत जरी नसला तरी हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी मेकअप करायला येईल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि व्हिडिओच्या शेवटला आपण नवीन सबस्क्रायबर्सना जसं शाउटआउट देतो प्रत्येक व्हिडिओमध्ये ते सुद्धा देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता मेकअपला सुरू करण्याच्या आधी सगळ्यात पहिला फेस वॉश करून घ्यायचं। स्वच्छ फेस जो आहे तो धुवून घ्यायचा। त्याच्यानंतर जर तुम्ही टोनर वापरत असाल तर टोनर सुद्धा वापरा आणि मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका। कारण जर तुम्ही मॉइश्चरायझर वगैरे लावला नाही तर मेकअप केल्यानंतर कदाचित तुमची स्किन ड्राय सुद्धा दिसू शकते। आणि जर ऑलरेडी ड्राय स्किन असेल, म्हणजे कोरडी त्वचा जर असेल तर विदाऊट मॉइश्चरायझर न लावता जर तुम्ही मेकअप केला तर चेहरा अजून ड्राय दिसतो। त्यामुळे मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका। आणि उन्हात बाहेर जायचं असतं त्यामुळे सनस्क्रीन सुद्धा लावायला विसरू नका। जे पण प्रॉडक्ट्स तुम्हाला सूट करतात ते तुम्ही तुमच्या फेसच्या टाईपच्या हिशोबाने यूज करू शकता। तर हे सगळं स्किन केअर झाल्यानंतर मग आपण मेकअप करतो। आता बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की स्किन केअर केल्यावर आपण लगेच मेकअप करू शकतो का? ऑफकोर्स करू शकतो। फक्त मेकअप करण्याच्या आधी कायम स्किन केअर फॉलो करायचं, म्हणजे हा एक रूल आहे। मेकअप डायरेक्टली करायचं नाही, पहिला स्किन केअर करायचं आणि त्यानंतर मग मेकअप करायचं। ओके, तर आता माझा स्किन केअर झालेला आहे। मी फेस वॉश केले, टोनर यूज केले, मॉइश्चरायझर अँड सनस्क्रीन हे सगळं यूज केलेली आहे। आणि आता आपण डिरेक्टली मेकअप स्टार्ट करणार आहोत। मेकअपमधला सगळ्यात पहिला स्टेप तो आहे प्रायमर। प्रायमर मी आज कोणता यूज करणार आहे बरं? हा रेनेचा बॉलिवूड फिल्टर प्रायमर मी यूज करत आहे। कारण मला थोडंसं स्वेटिंग जास्त होतं आणि क्रीम प्रोडक्ट्स वापरल्यानंतर अजून जास्त घाम आल्यासारखं वाटतो। त्यामुळे मी काय करणार आहे, हा जेल बेस्ड आहे त्यामुळे जास्त घाम नाही येणार। जर तुमची स्किन टाईप ड्राय असेल तर तुम्ही क्रीमवाले जे प्रायमर्स असतात ते वापरू शकतात। फॉर एक्झाम्पल असा वाला हा स्विस ब्युटीचा आहे, हा क्रीमी आहे, खूप चांगला प्रायमर आहे। पण आज मी हा यूज करत नाही कारण मला थोडंसं घामाण्यासारखं वाटत आहे। त्यामुळं मी हा बॉलिवूड फिल्टर प्रायमर यूज करत आहे। ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, अशी आहे, जेल आहे पूर्ण। तर हा मी लावून घेते। आता प्रायमर लावताना फक्त प्रायमरला चेहऱ्यावरती पसरून घ्यायचं, त्याला मसाज नाही करायचं, त्याला आपण स्किनमध्ये ॲब्झॉर्ब करून द्यायचं नाहीये। म्हणजे जेव्हा आपण स्किन केअर प्रोडक्ट्स वापरतो ना, आपण त्याला मसाज करतो सो दॅट ते आपल्या चेहऱ्यामध्ये मुरावं असं वाटतं। पण जेव्हा मेकअप तुम्ही करता तेव्हा तुम्हाला तसं करायचं नाहीये, लेअरिंग करायचं आहे। सगळ्यात पहिलं प्रायमर, मग फाउंडेशन, ह्याचे लेयर्स आपण क्रिएट करतो। त्यामुळे त्याला मसाज करण्याची काही गरज नाहीये, फक्त त्याचा एक थर म्हणतो ना तसं आपण एक फेसवरती क्रिएट करणार आहोत। आता प्रायमर आपला लावून झालेला आहे। त्याच्यानंतर मी काय यूज करणार आहे, फाउंडेशन। फाउंडेशन आपण मेकअपचा बेस करण्यासाठी वापरतो। आणि आता जर तुम्हाला फाउंडेशनचा बेस करायचा नसेल किंवा तुमच्याकडे जर फाउंडेशन नसेल तर तुम्ही बीबी क्रीम किंवा सीसी क्रीम हे यूज करून सुद्धा मेकअपचा बेस क्रिएट करू शकता। आय वुड सजेस्ट की सीसी क्रीम वापरा, कारण बीबी क्रीममध्ये जास्त कव्हरेज नसतं, पण सीसी क्रीम गिव्स अ बेटर कव्हरेज। जर तुमच्याकडे फाउंडेशन नसेल तर तुम्ही सीसी क्रीम वापरू शकता। तर आज मी काय वापरणार आहे, फॉरएव्हरचा हा फाउंडेशन यूज करत आहे। फॉरएव्हर 52चा आहे हा, आणि ह्याचा शेड नंबर आहे F006 हा आहे। तर मी याला काय करत आहे, याचे फक्त मी 2 पंप घेत आहे। ठीक आहे, आता ह्याला मी फेसवरती डॉट्स मध्ये लावणार आहे। आणि आता ह्याला ब्लेंड करण्यासाठी एक ब्युटी ब्लेंडर मी वापरत आहे। तर तुमच्याकडे ब्रश असेल तर तुम्ही ब्रश सुद्धा वापरू शकता। आणि ब्लेंडर पण नाही आहे, ब्रश पण नाही आहे, तर तुम्ही हाताने सुद्धा ह्याला व्यवस्थित ब्लेंड करू शकता। तर आता ब्लेंड करताना काय करायचं आहे, कधीही डॅब मोशन्समध्ये ब्लेंड करायचं आहे असं।
आता फाउंडेशन आपला लावून झालेलं आहे, त्याच्यानंतर आपण काय यूज करायचं, कन्सिलर. कन्सिलर का वापरतो, डोळ्यांच्या खाली काळं आहे, कुठेतरी पिंपल आलेला आहे, खूप जास्त डार्क सर्कल्स आहेत, नाकाच्या बाजूला, ओठाच्या बाजूला जर काळपटपणा आहे, तर तिथं जो डिस्कलरेशन असतो त्याला कव्हर करण्यासाठी आपण कन्सिलर वापरतो. बऱ्याच वेळा फाउंडेशन ह्या गोष्टी कव्हर नाही करत, तर कन्सिलर हे कव्हर करतं. आता बरेच जण मला विचारतात की फाउंडेशन आणि कन्सिलरमध्ये काय फरक असतं. तर कन्सिलर जे आहे ना, ते तुमचे डार्क सर्कल्स, पिगमेंटेशन हे सगळं फाउंडेशनपेक्षा खूप जास्त चांगलं कव्हर करतं. आणि त्याचबरोबर कन्सिलरची कन्सिस्टन्सी जी असते ती थोडीशी जाड असते कम्पेअर्ड टू फाउंडेशन. त्याच्यासाठी आपण, आणि त्यामुळेच ॲक्च्युली कन्सिस्टन्सी थोडीशी थिक असल्यामुळे त्याचं कव्हरेजसुद्धा चांगलं असतं. त्यामुळे आज आपण कोणता कन्सिलर वापरणार आहे, आज मी हा कलर बारचा कन्सिलर वापरत आहे आणि ह्याचा शेड नंबर आहे 004 सिल्क. आता वापरताना कधीही कमी प्रोडक्ट वापरायचा, म्हणजे तो इझिली ब्लेंडसुद्धा होऊन जातो. आणि जर तुम्ही जास्त प्रोडक्ट लावला ना, तर व्यवस्थित ब्लेंड झाला नाही तर मेकअप हा केकी दिसतो आणि अगदी असं मेकअप थोपल्यासारखं दिसतो. त्यामुळं एकदम कमी प्रोडक्ट वापरायचा, म्हणजे तो नॅचरलसुद्धा दिसतो आणि त्याचबरोबर तुमचे जे पिगमेंटेशन आहेत ते सुद्धा कव्हर होऊन जातात व्यवस्थित. आता मी डोळ्यांच्या वरती हे जे डार्क दिसत आहे ह्याला मी कव्हर करणार आहे, तर तिथे सुद्धा मी हा कन्सिलर वापरत आहे. बाकी राईट नाव मला कुठेही पिंपल नाही आहे, तर त्यामुळं कन्सिलर तिथं वापरण्याची गरज नाही आहे. फक्त मी डोळ्यांच्या खाली आणि पापण्यांच्या वरती एवढंच यूज केलेली आहे. आणि आता एक ब्युटी ब्लेंडर यूज करत आहे, जो आपण फाउंडेशनसाठी यूज केला होता तोच ब्युटी ब्लेंडर मी माझा कन्सिलर ब्लेंड करण्यासाठी वापरत आहे. आता कन्सिलर ब्लेंड करताना जिथं लावलं आहे फक्त तिथंच ब्लेंड करायचं. फाउंडेशन कसं आपण सगळीकडे फिरवत गेलो होतो तसं कन्सिलर करायचं नाही. कन्सिलरला फक्त जिथं लावलेलं आहे तिथंच यूज करायचं, फक्त ब्लेंड तिथंच करायचं. आता फाउंडेशन कन्सिलर झाल्यानंतर जे पण आपण प्रोडक्ट्स वापरलेले आहेत ते क्रीज व्हायला नको, त्यामुळे त्याला सेट करणं हे खूप गरजेचं असतं. आणि सेट करण्यासाठी आपण काय वापरतो, तुम्ही कॉम्पॅक्ट पावडरसुद्धा वापरू शकता किंवा तुम्ही लूज पावडरसुद्धा वापरू शकता. तर आज मी काय करणार आहे, कॉम्पॅक्ट पावडर यूज न करता लूज पावडर यूज करणार आहे. त्याच्यासाठी मी यूज करत आहे हा लॅक्मेचा रोज पावडर. तर आता मला काय करायचं आहे, फेसला कॉन्टोरिंग करायचं आहे, ब्लश आणि हायलायटर. तर या तिन्हीसाठी माझ्याकडे एकच सिंगल पॅलेट आहे आणि तो म्हणजे हा शुगरचा डी कॉन्टोर फेस पॅलेट. ह्याच्यामध्ये कॉन्टोरिंग, हायलाइट अँड ब्लश तिन्हीसुद्धा मिळून जातात. तर हा पॅलेट आज मी यूज करणार आहे. आता कॉन्टोरिंग वगैरे का करायचं असतं, आता बऱ्याच जणांना डबल चिन असते किंवा खूप जास्त फेस चबी असतं, तर कॉन्टोरिंग करून आपण थोडंसं स्लिम लुक देऊ शकतो. त्यासाठी कॉन्टोरिंग करतो. आणि ब्लश ऑफकोर्स थोडंसं पिंक ब्लश आपल्याला चेहऱ्यावरती हवा असतो, त्याच्यासाठी ब्लश यूज करतो. तर आता मी काय करणार आहे, सगळ्यात आधी जो ब्राऊन शेड आहे त्याच्यानं माझ्या फेसला कॉन्टोरिंग करून घेणार आहे. आणि आज मी जे पण प्रोडक्ट्स, जे पण ब्रश यूज करत आहे ते सगळे मार्सचे ब्रश आहेत. आणि ह्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओसुद्धा मी ऑलरेडी केलेला आहे की कसं वापरायचं, कोणते कोणते ब्रश असतात, तर ते सुद्धा तुम्ही नक्की बघू शकता. तर कॉन्टोर शेड मी इथे घेतलेली आहे. सगळ्यात पहिला मी माझ्या चीक बोन्सना कॉन्टूर केले. इथून आपल्याला असं वरच्या दिशेमध्ये कॉन्टोरिंग करायचं. कॉन्टोरिंग कधी खाली घ्यायचं नाही, कॉन्टोरिंग कायम वरच्या दिशेने पाहिजे. ठीक आहे, ते आपलं झालेलं आहे. आणि आता जॉ लाईन आहे, तो बऱ्याच जणांना डबल चिन असते, तर त्याला कॉन्टोर करताना काय करायचं, खालच्या दिशेने करायचं.
म्हणजे त्याची एक सावली क्रिएट होते आणि त्यामुळे डबल चिन जास्त दिसत नाही. आणि त्याचबरोबर ह्याला मी ह्या ब्रशला थोडंसं पिंच करते आणि नाकाला सुद्धा कॉन्टोरिंग करून घेते. आता यातला जो पिंक शेड आहे तो मी यूज करत आहे ब्लशसाठी. आता हायलायटरसाठी मी काय करणार आहे, एक ब्युटी ब्लेंडर घेत आहे आणि ह्याला पिंच करून हायलायटरमध्ये डिप करत आहे आणि मी हे माझ्या फेसच्या हाय पॉईंट्सवरती यूज करणार आहे. तर आता फेस मेकअप आपला झालेला आहे आणि आता डोळ्यांच्या मेकअपमध्ये सगळ्यात आधी आज मी पहिला आयब्रो करणार आहे आणि त्याच्यासाठी मी हा स्विस ब्युटीचा आयब्रो पॅलेट यूज करत आहे आणि ह्यामधला मी ग्रे शेड यूज करणार आहे. आता डोळ्यांचा मेकअप करण्यासाठी मी हा इनसाइटचा आय शॅडो पॅलेट यूज करत आहे. तर सगळ्यात आधी मला एक लाईट ब्राऊन शेड यूज करायचा आहे. त्याच्यासाठी मला हा रेट्रो शेड मी यूज करणार आहे डोळ्यांचा बेस करण्यासाठी. आता ह्यामधला जो थोडासा ब्लॅकिश शेड आहे, नॉट कम्प्लिटली ब्लॅक पण थोडासा ग्रे शेड आहे, ह्या शेडचं नाव आहे प्रिझम. हा मी यूज करत आहे. तर हा मी काय करणार आहे, डोळ्यांच्या आउटर साईडला थोडंसं यूज करणार आहे आणि त्याला थोडंसं मिडमध्ये ब्लेंड करून घेणार आहे लाईक दिस. आता जो मगाशी लाईट ब्राऊन शेड वापरला होता तो थोडासा घेणार आहे आणि या दोन्हीला मिक्स करून घेणार आहे. आता त्यानंतर मी एक शिमर शेड यूज करत आहे. ह्याचं नाव आहे पर्पल रेन. हा शेड मी यूज करत आहे. आता यानंतर मी यूज करणार आहे आयलाइनर आणि तो आहे मार्सचा आयलाइनर. हा पेन आयलाइनर आहे त्यामुळे लावायला खूप सोपं जातं. आता खूप हलकासा काजल यूज करणार आहे. त्यासाठी सुद्धा मी हा मार्सचा काजल यूज करत आहे.
मी यूज करणार आहे मस्करा आणि त्याच्यासाठी मार्सचाच मस्करा मी यूज करत आहे। मार्सचा हा डबल ट्रबल मस्करा आहे, तर हा मी यूज करणार आहे। अजून एक आहे डबल स्टेप 2 असतो, तर तो सुद्धा मी यूज करत आहे। एक तुम्हाला लेंथ देतो आणि एक तुम्हाला व्हॉल्यूम देतो। आता सगळा मेकअप झाल्यानंतर त्याला लॉंग लास्टिंग ठेवण्यासाठी मी मेकअप फिक्सर यूज करत आहे स्विस ब्युटीचा, आणि हा मी ब्युटी ब्लेंडरवरती घेणार आहे आणि फेसवरती डॅप करणार आहे। आता लास्ट स्टेप आहे लिपस्टिक, आणि लिपस्टिकसाठी मी ही मेबेलिनची सेन्सेशन लिपस्टिक यूज करत आहे आणि ह्याचा शेड नंबर आहे 02। हा यूज वाईन शेड आहे, हा मी यूज करत आहे। सो मैत्रिणींनो, हा आहे फायनल लुक। आय होप तुम्हाला हा लुक आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर तुम्ही सुद्धा हा लुक नक्की ट्राय करा। खूप सोपा आहे आणि केल्यावरती खूप जास्त सुंदर दिसतो, त्यामुळे नक्की ट्राय करा। आणि आता जे सबस्क्रायबर शाउटआउटचे नाव आहेत ते मी घेणार आहे। सो माझे जे न्यू सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रिसेंटली माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे ते आहे किरण घांगले, मोहिनी कवठे, दीपाली राऊत, माधवी, सोनम बाबर, चैताली हिरेमठ, तेजल, संध्या वरळे, सारिका लोभे, नीता देशमुख आणि रुपाली पारधी। गाइस, थँक्यू सो मच फॉर सबस्क्राइबिंग टू माय चॅनल। आय लव्ह यू ऑल। आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला सुद्धा माझा कंटेंट आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमचं नाव कमेंट सेक्शनमध्ये लिहायला अजिबात विसरू नका, म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सुद्धा असं शाउट आउट देईन। तर चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।